सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख मिळविणाऱ्या अमरावतीसाठी अभिमानाची बातमी. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 22वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यंदा प्रथमच अमरावतीत रंगणार आहे. 26 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील 1200हून अधिक बाल कलावंत आपल्या अभिनयाची जादू सादर करणार आहेत. सुमारे 6 दशकांची समृद्ध परंपरा लाभलेल्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम टप्प्याचे आयोजन यंदा प्रथमच अमरावतीत होत असून शहराच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा खोवला गेलाय. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज परिसर येथे 26 फेब्रुवारी पासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या 43 उत्कृष्ट बालनाट्यांची रंगतदार सादरीकरणे येथे पाहायला मिळणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत 78 नाट्य संघांनी सहभाग नोंदवून नवा विक्रम केला असून सुमारे 1200 बाल कलावंत या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार आणि विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सांस्कृतिक महोत्सव पार पडणार आहे. विजेत्या संघांना रोख पारितोषिके, पदके आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेला राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, विरोधी पक्षनेते महानगरपालिका अमरावतीचे विलास इंगोले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अमरावतीचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर डोरले, सचिव ॲडव्होकेट मिलिंद जोशी आणि सहसचिव इंजिनियर मिलिंद कहाळे आदी उपस्थित होते. अमरावतीच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद होणारा हा बालनाट्य सोहळ्याला अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाल कलावंतांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागातर्फे जी बाल नाट्य स्पर्धा होते आहे त्याची अंतिम फेरी घेण्याचा बहुमान अमरावतीला मिळालेला आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सांस्कृतिक विभागाचे मंत्री आशिष शेलार यांचे मनपूर्वक आभार आम्ही मानतो. कारण ही महत्त्वाची आमच्यासाठी गौरवशाली बाब आहे की बालनाट्य एकांकिका स्पर्धा घेण्याचं यजमानपद अमरावतीच्या नाट्यमंडळीला मिळालेलं आहे आणि यामध्ये 43 संघ येणार आहेत आणि साधारणतः 1207 कलाकार आणि तंत्रज्ञ या नाट्यस्पर्धेमध्ये उपस्थित राहतील. 26 तारखेपासून सुरू होणारी नाट्यस्पर्धा 4 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सुंदर आणि प्रशस्त सभागृहामध्ये ही नाट्यस्पर्धा होणार आहे. या नाट्यस्पर्धेमध्ये विविध विषय हाताळले जाणार आहे आणि या विविध विषयामध्ये प्रबोधनात्मक विषय राहतील, राष्ट्राच्या निर्माणाचे विषय राहतील, त्यासोबतच मनोरंजनसुद्धा राहील. आणि म्हणून या बालकलाकारांना जे मराठीची सेवा करतात आहे, ज्या मराठीला प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अहोरात्र परिश्रम केलेले आहे, अशा मराठी भाषेची लहानपणापासून सेवा करणारे हे बालकलाकार आणि त्यांचं कौतुक सर्व जनतेने करावं. या नाट्यस्पर्धेमध्ये रोज 5 ते 6 एकांकिका राहतील, त्या सर्व पाहाव्या. पत्रकार बांधवांनी त्यावर परीक्षण लिहावं, आपली मतं त्यावर व्यक्त करावी आणि अमरावती जिल्हा आणि अमरावती विभागातल्या सर्व नाट्यप्रेमी मंडळींना याचा आस्वाद घेता यावा, यासाठी आजची पत्रकार परिषद होती. आणि आपल्याही सर्वांना आवाहन करतो की एवढ्या सुंदर या अंतिम फेरीच्या नाट्यस्पर्धेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि आनंद घ्यावा आणि बालकलाकारांचा, मराठीच्या बालसेवकांचा उत्साह वाढवावा, एवढी माझी नम्र विनंती.